पुढल्या बातमीकडे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठीच सरकारचा नवा प्लॅन असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। 2 मंत्र्यांना सोबत घेऊन सरकार नवं आरक्षण आंदोलन उभं करत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय। फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। ज्या मंत्र्यांसोबत चर्चा केली त्यांनीच माहिती दिल्याचा जरांगेंचा दावा आहे। एक 12-13 दिवस आमरण उपोषण करणार आहे। आमरण म्हणतो आम्ही, पाणी पिणार नाही, जेवणार नाही, जागा सोडणार नाही। तपत नाही सुधारलं काही, मग सरकारने सांगितल्याशिवाय केलंय का? आणि मग हे देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ आणि ते 2 मंत्री, त्यातल्या एका मंत्र्याने सांगितलं मला, मग कचकून नाव सांगत असतो ते जर बदलला तर मग फडणवीस साहेब काय करतात काय नाही माझ्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात ते बिचारे सांगत आहेत मला, तो सगळा पचकाच पांगण मा। त्यामुळे नाव म्हणू नका एवढी बार, नाव सांगा म्हणलं ना सगळं आमचं इचकोबा होऊन जाईल। त्यांनी सांगितलं मला आणि 14 दिवस झाले की आम्हीच बैठक लावणार आहे म्हणे, तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्यांसंग। बेगडी आंदोलन आणि बेगडी सरकार। शिंदे साहेबाच्या समितीकडे गॅजेट दिलेत, तिचा अभ्यास झालाय। आता तुम्हाला कोणता अभ्यास करायचा, कोणता धोरणा देवा तुमच्यातला, आम्हाला तरी सांगा कोणाला अभ्यास करायचा। पण ठीक आहे चला, आम्ही ते काय म्हणतात ना, झालं गेलं घोडं गंगात आलं तसं आम्ही ते सोडून दिला विषय। आता गॅजेट हे 100% हे 8 दिवस झालेत आता घेतलेलं, मंगळवारी पुढच्या मंगळवारी 8 दिवस म्हणजे 15 दिवस कसला बी अभ्यास होतो, येत नाही यांना अभ्यास पण होतो। आम्ही आमचं मनाला धरून चालू 15 दिवस वाचित होता, त्याच्यावर त्याला बरं ज्ञान मिळालं असेल, त्याच्यातल्या नोंदी आणि ते गॅजेट 100% मंगळवारी फडणवीस साहेब लागू करतील ही आशा